थीम स्पोकन इंग्लिश. युनिट फ्रूट्स अँड बेरीज. उद्देश फळे ही मानवी जीवनाला लाभलेले वरदान आहे. फलाहार हा उत्तम आहार आहे. फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण होते. फलाहाराचे महत्त्व समजून प्रत्येकाने आपल्या आहारात फळांचा समावेश करणे. फळे कधी खावी? यूट्यूब लिंक. फळांचे महत्त्व. यूट्यूब लिंक. एज ग्रुप 8 to 10, ग्रेड 3 to 5. वेधकृती उपक्रम शिक्षक किंवा पालक, विषयमित्र यांनी कशाप्रकारे राबवावा याबद्दल सूचना. 1. प्रत्येक कृती दर दिवशी 1 याप्रमाणे घेण्यात यावी. 2. यामध्ये देण्यात आलेल्या कृतींचा सराव दररोज 1 घड्याळी तास याप्रमाणे घेण्यात यावा. 3. शिक्षक किंवा पालक किंवा विषयमित्र यांच्या मदतीने 1 तास या कृतींवर काम केल्यानंतर विद्यार्थी दिवसभरात त्यांच्या आवडीनुसार या कृतींवर सराव करावा. 4. सराव म्हणजे थोडक्यात या कृती लर्न, रिफ्लेक्ट, इम्प्लिमेंट अँड शेअर या क्रमाने कृतीत उतरवायच्या आहेत. अधिक माहितीसाठी वाचा, लिंक पहा, व्हिडिओ पहा. 5. वरीलप्रमाणे या कृती केल्यावर शिकायला मिळाले त्याचे व्हिडिओ तयार करून आपल्या गटाच्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावेत. म्हणजे त्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवण्यात येतील. अध्ययन निष्पत्ती उद्दिष्ट. 1. विद्यार्थी विविध फळ व त्यांची नावे असलेल्या व्हिडिओ बघतात व ऐकतात. स्टुडंट्स वॉच द व्हिडिओ अँड लिसन देअर नेम्स इन इंग्लिश. 2. विद्यार्थी फळांची नावे इंग्रजीतून ओळखतात. स्टुडंट्स आयडेंटिफाय द नेम्स ऑफ फ्रूट्स इन इंग्लिश. साहित्य व्हिडिओ बाय मिसेस आयशा परवीन शेख. फ्लॅश कार्ड्स फॉर असोसिएशन. वेधकृती क्रमांक 1. लिसन, वॉच अँड रीड. ऐका, पहा, म्हणा, कृती करा. स्पोकन इंग्लिश इंट्रोडक्शन ऑफ फ्रूट्स. कृती. शिक्षक किंवा पालक मुलांना व्हिडिओ दाखवतील. मुले शिक्षक किंवा पालक यांच्या मदतीने किंवा सोबत हा व्हिडिओ किमान 3 ते 4 वेळा बघतील व स्वतः म्हणतील. आपल्या मित्राला, बहीण किंवा भाऊ यांना सोबत घेऊन फळांची नावे वाचतात. पिअर लर्निंग. 3 ते 4 जणांच्या गटात म्हणतील. ग्रुप लर्निंग. व्हिडिओसोबत जोडाव्याचा पूरक कृती किंवा व्हिडिओ. खालील व्हिडिओ हे पूरक व्हिडिओ म्हणून दिलेले असून मुलांना हे व्हिडिओ देखील पाहायचे आणि म्हणायचे आहेत. ब्लूम टेक्झॉनॉमी. वेधकृती क्रमांक 1 ते 4 यामधून ब्लूम्स टेक्झॉनॉमीमधील खालील बाबी साध्य होतात. ज्ञान. 1. मुलं व्हिडिओच्या माध्यमातून सहजपणे ज्ञान प्राप्त करते. व्हिडिओमध्ये आलेल्या फळांची नावे मूल लक्षात ठेवते. 2. मूल व्हिडिओमधील संवाद ऐकून ज्ञान प्राप्त करते. वरील कृती करताना विद्यार्थ्यांना फळांचे कार्य काय आहे हे पण माहीत होते. यामुळे त्यांना फलाहाराचे व आरोग्याचे महत्त्व कळते. 3. फलाहारामुळे मिळणारी जीवनसत्वे याची माहिती मुलांना मिळते. 4. फळामधील साम्यभेद ओळखतो. ब्लूम टेक्झॉनॉमी. आकलन. 1. फळांचे इंग्रजी नावांचे आकलन होते. मँगो म्हटले की मूल आंब्याचे चित्र असलेली चित्रपट्टी दाखवते, तर ग्वावा म्हटले की पेरूचे चित्र असलेली चित्रपट्टी दाखवते. अशा पद्धतीने विचारलेल्या प्रत्येक फळांची चित्रपट्टी. 2. कोणत्या फळांपासून आपल्याला काय मिळते याची योग्य माहिती घेऊन आहारामध्ये फळांचा समावेश कसा करता येईल याचे आकलन होते. 3. कोणता शब्द उच्चारल्यावर व्हिडिओमधील मूल कोणती कृती करते हे समजते. यातून कृतींचा आणि शब्दांचा अर्थ यांचे आकलन होते. 4. विद्यार्थी फळांमधील साम्यभेद ओळखू शकतो. फळांचे योग्य ते नाव सांगू शकतो.
विद्यार्थी झाडांनुसार फळे ओळखतो. ब्लूम टॅक्सॉनॉमी. उपयोजन. 1. मूल फलाहाराचे महत्त्व सांगते. 2. मूल स्वतः प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कृती करते. ॲडिशनल कृतीबद्दल दिलेल्या सूचना ऐकून कृती करते. 3. विद्यार्थी फळाप्रमाणेच फळभाज्यांची महत्त्व ओळखतात. ब्लूम टॅक्सॉनॉमी. विश्लेषण. 1. विद्यार्थी चित्रामध्ये विचारलेले फळे दाखवतात. याचाच अर्थ मुलास विश्लेषण जमत आहे. 2. मुले फळांचे आकार, लांबी, रंग तसेच चव यांचे विश्लेषण करतात. 3. प्रत्येक फळाचे मानवी आहारात असलेले उपयोग आणि महत्त्व याचे विश्लेषण करतात. ब्लूम टॅक्सॉनॉमी. संश्लेषण. 1. विद्यार्थी आपल्या विविध व्हिडिओ व्यतिरिक्त त्याला ज्ञात असलेल्या इतर फळांची माहिती सांगतो. 2. विद्यार्थी फळांबद्दल असलेली चुकीची माहिती दुरुस्त करतो, जसे की फलाहार हा महागडा आहे. 3. फळांच्या संदर्भातील समभाषणामध्ये सहभागी होतो. स्वतःच्या मनातील वाक्य बोलतो. हार्वर्ड गार्डनर्स 9 इंटेलिजन्स. 1. भाषिक. मुलं इंग्रजी भाषेत कविता, संवाद ऐकते. संभाषणमध्ये सहभागी होते. त्याच पद्धतीने कविता संवाद स्वतःच्या आवाजात म्हणून दाखवते. चर्चेमध्ये सहभागी होताना भाषेचा प्रभावी वापर करते. यातून त्याची भाषिक बुद्धिमत्ता विकसित होते. 2. तार्किक. फळांची ओळख करून घेत असताना त्याचे कार्य, त्याची उपयुक्तता व उपलब्धता याविषयी तर्क करते. यातून त्याची तार्किक बुद्धिमत्ता विकसित होते. 3. सांगीतिक. या वेधक कृतीमध्ये देण्यात आलेली विविध बडबडगीते ही संगीतबद्ध केलेली असल्यामुळे संगीताच्या तालावर योग्य हावभाव करून हे गीत ऐकण्याच्या, म्हणण्याच्या मूल सराव करते. त्या चालीवर बडबडगीत गुणगुणत राहते. यातून त्याच्या सांगीतिक बुद्धिमत्तेचा विकास होतो. 4. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. मुलं फळांवर आधारित विविध प्रकारचे व्हिडिओ तसेच उपक्रमामध्ये सहभागी झाल्याने आपल्या मित्रांसोबत देखील संभाषणात सहभागी होते. आपल्या पालकांसोबत देखील संभाषण करते. शिक्षकांसोबत देखील चर्चेत सहभाग घेते. यातून विविध व्यक्तींबरोबर होणाऱ्या या वैचारिक देवाणघेवाणीतून आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता विकसित होते. हार्वर्ड गार्डनर्स 9 इंटेलिजन्स. 5. शरीर स्नायूविषयक. कृतीयुक्त राईम्स म्हणत असताना मूल नृत्याच्या काही स्टेप्स वापरते. तसेच हावभावातून गीत म्हणून बघत असताना शारीरिक हालचाली होतात आणि या हालचालींमध्ये स्नायूंचा योग्य समन्वय साधला जात असल्यामुळे यातून मुलाची शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता विकसित होते. संवाद सादरीकरणामध्ये देखील आवाजातील चढउतार, योग्य हावभाव हे सर्व करत असताना शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता विकसित होते. 6. अवकाशीय. फळांची ओळख करून घेत असताना त्या फळांची उपलब्धता समजून घेते. याने अवकाशीय बुद्धिमत्ता विकसित होते. 7. अस्तित्व. फळांची ओळख करून घेत असताना ते दैनंदिन आहारातील फलाहाराचे महत्त्व मुलास लक्षात येते. याने त्याच्या अस्तित्ववादी बुद्धिमत्तेस चालना मिळते. तसेच दैनंदिन आहारासोबत फलाहार व त्याद्वारे मिळणारी जीवनसत्व यांची शरीरास वाढीस मदत होईल. 8. निसर्गविषयक बुद्धिमत्ता. वेदकृती 1 ते 4 यामध्ये देण्यात आलेल्या विविध कृतीच्या माध्यमातून मुलं निसर्गात अस्तित्वात असलेले आहार व त्याद्वारे होणारे फायदे यांची तुलना करते. निसर्गातील कोणत्या आहारामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकेल याचा खुबीने वापर करून घेतात. याचे ज्ञान त्याला आपसुकच होते. यातून त्याची निसर्गविषयक बुद्धिमत्ता विकसित होते. 6C.
21व्या शतकातील कौशल्य 1. क्रिटिकल थिंकिंग. या व्हिडिओसोबत आपण ज्या अधिकच्या कृती दिल्या आहेत त्यामधून मुलांच्या इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याच्या कौशल्यास खूप वाव आहे. 2. क्रिएटिव्ह थिंकिंग. या व्हिडिओचा सराव केल्यानंतर मुलं अधिकच्या कृतींचा सराव करणार आहेत. त्यातून त्यांची नवनिर्मितीचे कौशल्य विकसित होणार आहे. 3. कम्युनिकेशन. मुलं संवादाच्या पातळीवर फळांचे महत्त्व समजून घेते. आपल्या वर्गमित्राला, आईवडिलांना फळ व फळांचे महत्त्व याबद्दल माहिती सांगते. हे सांगत असताना दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या विविध पातळीवरच्या संभाषणातून कम्युनिकेशन संभाषण कौशल्य विकसित होते. 6C. 21व्या शतकातील कौशल्य 4. कॉन्फिडन्स. मुलाला त्याच्या मातृभाषेमध्ये परिसरात उपलब्ध असलेल्या फळांची नावे सांगता येतात. या कृतीयुक्त व्हिडिओच्या श्रवणातून आणि सादरीकरणातून मुलं इंग्रजी भाषेत सहजपणे संवाद साधू शकते. यातून त्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो. 5. कोलॅबोरेशन. व्हिडिओ तसेच चित्रपट्ट्या, शब्दपट्ट्या व वाक्यपट्ट्या याचा सराव करत असताना मुलं स्वतः एकटे देखील या कृती करू शकते. तसेच मित्रांसोबत समूहात देखील कृती करण्याचा प्रयत्न करते. आपल्या समवयस्क मित्राच्या सादरीकरणातील चुका दुरुस्त करते किंवा स्वतः जर चुकत असेल तर इतरांचे ऐकून स्वतः दुरुस्त करते. शिक्षक, पालक, विषयी मित्र यांचे सहकार्य घेते. यातून त्याचे एकत्रित काम करण्याचे कौशल्य विकसित होते. 6. कंपॅशन. यामध्ये दिलेल्या आव्हानानुसार विद्यार्थी विविध फळांचे निरीक्षण करणार आहेत, त्यांच्यामधील साम्यभेद ओळखणार आहेत आणि साहजिकच फळांचे महत्त्व समजल्याने फळ व इतर वृक्षांचे महत्त्व कळून वृक्ष संवर्धनासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात दयाभाव हे कौशल्य विकसित होणार आहे. भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या. 1. स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलं, पालक, शिक्षक, विषय मित्र यांच्या मदतीने हे बालगीत सुरुवातीला ऐकणार आहे, पाहणार आहे. हे करत असताना त्याला या विषयामध्ये आवड निर्माण होते आणि समान विषय असलेली अन्य गीते मुलं शोधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी घरातील सदस्यांची, शाळेत शिक्षकांची किंवा वर्गमित्रांची मदत घेते आणि जास्तीत जास्त फळांची माहिती स्वतः गोळा करते. यातून ते स्वतः शिकण्यास प्रेरित होते. मुलं, पालक, शिक्षक, विषय मित्र यांच्या मदतीने हे संवाद सुरुवातीला ऐकणार आहे, पाहणार आहे. हे करत असताना त्याला या विषयामध्ये आवड निर्माण होते आणि समान विषय असलेले संवाद मुलं शोधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी घरातील सदस्यांची, शाळेत शिक्षकांची किंवा वर्गमित्रांची मदत घेते आणि जास्तीचे संवाद याबद्दल स्वतः माहिती गोळा करते. यातून ते स्वतः शिकण्यास प्रेरित होते. 2. आव्हान देणे. फळांशी निगडीत अजून काही बोलण्याची, करायची, व्हिडिओ शोधायची, कृती करण्याची आव्हाने किंवा या वेधकृतीमध्ये दिलेल्या पुढील कृती करण्याचे आव्हान मुलांना देता येतील. उद्दिष्ट हेच की मुलांना कंटाळा न येता अधिकाधिक काळ स्पोकन इंग्लिशच्या अभ्यासात गुंतवून ठेवणे. भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या. 3. पेडागॉजिकल इंटरव्हेन्शन. पियर लर्निंग, ग्रुप लर्निंग. वरील बालगीत विद्यार्थी आपल्या या वर्गमित्रासोबत किंवा बहिणीसोबत, भावासोबत पाहणार आहे. यातून पियर लर्निंग साध्य होते. तसेच 3-4 जणांच्या समूहामध्ये जेव्हा हे व्हिडिओ मूल बघते किंवा सादर करते त्यावेळी ग्रुप लर्निंगचा उद्देश सफल होतो. मुलं पियरमध्ये आणि गटामध्ये फळांविषयी आपले स्वतःचे मत मांडते. वरील संवाद विद्यार्थी आपल्या या वर्गमित्रांसोबत किंवा बहीणसोबत, भावासोबत बोलून पाहणार आहे. यातून पियर लर्निंग साध्य होते. तसेच 3 ते 4 जणांमध्ये समूहामध्ये जेव्हा हे संवाद मूल सादर करते
त्यावेळी ग्रुप लर्निंगचा उद्देश सफल होतो. 4. जिज्ञासू वृत्तीचा सन्मान. वरील कृती करत असताना मुलाने वेगळे काही सांगितले, केले किंवा प्रश्न विचारले तर त्याचे कारण मीमांसा शिक्षक किंवा पालक यांनी करावे. फळांशी संबंधित अजून काही बोलण्याची, करण्याची, व्हिडिओ शोधण्याची इच्छा मुलास होत असल्यास करू द्यावे. भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या. 5. तंत्रज्ञानाचा उपयोग. वरील घटक शिकण्यासाठी मुलं यूट्यूब व्हिडिओचा वापर करणार आहे. तसेच त्याने स्वतः सादर केलेल्या कृतीचा व्हिडिओ बनवणार आहे आणि आपल्या शिक्षकांच्या व्हॉट्सअप गटावर शेअर करणार आहे. यातून मुलं शिकताना तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. 6. 1/3 वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे. वरील सर्व कृती करत असताना मुलाला इंग्रजी विषयामध्ये रुची निर्माण होते. तो अधिकाधिक वेगाने इंग्रजी संभाषण सोबतच वाचन लेखनाकडे देखील आपोआपच वळतो. यातून ज्या गोष्टी शिकण्यासाठी त्याला वर्षापेक्षाही अधिक काळ लागला असता त्या गोष्टी तो 1-2 महिन्यामध्येच शिकून पूर्ण करतो आणि स्वतःच्या मेहनतीने आणि स्वयंप्रेरणेने हे घटक लवकरात लवकर शिकून घेतो.